नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी हॉटेलसारखी सोयाबीन चिली। त्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर सोयाबीन चिलीसाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन। इथे मी सोयाबीन घेतली आहे आणि इथे शिमला कापून घेतली आहे, अद्रकचे तुकडे करून घेतलेत, लसूण बारीक कापून घेतलाय, कोबी कापून घेतलाय बारीक आणि कांदा कापून घेतला, कोथिंबीर कापून घेतली। तर मी इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते। आता या गरम पाण्यात आपण ही सोयाबीन टाकून घेऊ। आता 2 मिनिटं आपण या गरम पाण्यामध्ये ही सोयाबीन राहू देऊ। आता ही सोयाबीन मी चाळणीत ओतून घेतली आहे। आता याचं पाणी आपण काढून घेऊ। या सोयाबीन मधलं मी सर्व पाणी काढून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकू, 1 चमचा टोमॅटो केचप टाकू, 1 चमचा सोया सॉस टाकू, थोडं मीठ टाकू, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकू, 2 चमचा मैदा टाकू, थोडा फूड कलर टाकू। आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ सगळं। चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, सगळ्या सोयाबीनला ते मटेरियल लागलं पाहिजे। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला चांगलं। आता हे आपण तेलात तळून घेऊ। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता ही सोयाबीन आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ। मीडियम गॅसवर आपल्याला ही सोयाबीन चांगली कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे। आपली सोयाबीन इथे फ्राय झालेली आहे। आता ही आपण काढून घेऊ। आता ही राहिलेली सोयाबीन पण आपण याच्यात तळून घेऊ। ही पण सोयाबीन आपली फ्राय झाली। आता हिला पण आपण काढून घेऊ। अशा प्रकारे मी सर्व सोयाबीन फ्राय करून घेतली आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करू। आता ग्रेव्हीसाठी मी इथं तेल गरम करून घेतलंय कढईत। आता त्याच्यात आपण हे अद्रक टाकू, लसूण टाकू, आता हा कांदा टाकू, शिमला मिरची टाकू, कोबी टाकून घेऊ। आता 1 मिनिट हे सर्व आपण इथं
फ्राय करून घेऊ। आता याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेऊ। 2 चमचे रेड चिली सॉस टाकू। सोया सॉस 2 चमचे टाकू। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून घेतली आहे। आता ही टाकू आपण ग्रेव्हीसाठी। थोडंसं पाणी टाकू। आता ही सोयाबीन आपण याच्यामध्ये टाकू। मिक्स करून घेऊ चांगलं। थोडंसं मीठ टाकू। आता कोथिंबीर टाकू। हे बघा मैत्रिणींनो, आपली सोयाबीन चिली तयार झालेली आहे। हे बघा मैत्रिणींनो, आपली हॉटेल सारखी सोयाबीन चिली इथं रेडी झालेली आहे।